पार्ट 1 मध्ये आपण बघितलं की कसं आम्ही शेरूभाईच्या दिशेने निघालो होतो, पण तेव्हा मध्येच वाटेत शेरूभाईचे नातेवाईक भेटले, म्हणजेच सिंबाभाई. सिंबाभाई यांना काय आम्हाला भेटायला इंटरेस्ट नव्हता, ते निवांत झोपून होते. तेव्हा मला वाटलं हे पुणेवरून तर नाही येत ना, म्हणून 3 वाजता झोपलेत. पण नाही, त्यांनी शेपूट हलवून इशारा केला की मी गुजरात से आया हूं. मग आम्ही सगळे ओ असं ओरडत आणि सिंबाभाई यांचं ढुंगण आणि शेपूट बघून शेरूभाईकडे रवाना झालो. शेरूभाईकडे जाताना मला शंका आली की मस्त पैकी माझे 125 रुपये पर पर्सन वाया गेले, पण मनात आशा ठेवून आम्ही पुढे निघालो. आणि पुढे जे काही झालं ते एक लाईफ टाइम एक्सपिरियन्स राहील माझ्यासाठी. शेरूभाई तर आरामच करत होते. शेवटी सिंबा यांचे नातेवाईक नाही का, पण वहिनीने नाराज नाही केलं. वहिनीने 3-4 मुलांना जन्म दिला होता. त्यापैकी एकाला आमच्या जवळ पाठवलं आणि म्हणलं जा बाळा, त्यांचं मनोरंजन कर. म्हणजे कसं त्यांचे 125 रुपये वाया जाणार नाही. लहानपणी नाही का